अशी भूक लागली यार. हो लागू दे मग आता, आपण काहीच करू शकत नाही. प्लीज कर ना काहीतरी या. अरे मी काय करू आता, एक तर तुझ्यामुळे ही कंडिशन आली आपल्यावर. मी सांगत होते गॅरी अंकलला सोडू नकोस, आपण बेगस झालोय ऑलमोस्ट. ठीक आहे ना यार, काय तेच तेच सतत. तो सौमित्र बावळट आहे, चुकलं माझं. आणि त्या गॅरीला पण 100 वेळा सॉरी म्हटलंय, तरी ऍटिट्यूड देतोय. ऑब्विसली ते चिडलेत तुझ्यावर. चिडलेत? अरे जाऊ दे यार, मला भूक लागली आता, माझी चिडचिड होते खूप. आता पोटात क्रोज ओढायला लागले. आय नो यार, आणि कुठल्या फ्रूटची ट्री पण नाहीये. फ्रूटची ट्री कशाला? आपण तोडून खाल्ली असती ना फ्रुट्स. काही काय बोलतेस यार. ते बघ. अरे देवा यार, वाचव यार. हात काय जोडतीयस? मंदिर बघ, तिकडे प्रसाद वाटतायत, आपण खाऊ शकतो. प्रसाद नको यार, मला पास्ता खायचाय. पास्ता देत असतील का प्रसाद म्हणून? तू कोण असतेस? ऐक, आपल्याकडे ऑप्शन नाहीये. मी चाललीये तो प्रसाद खायला, तुला यायचं ते नाही तर नको येऊ. अरे यार बरं चल, ऑप्शन नाहीच आहे. यार इशी खूप मोठा क्यू आहे. नको जाऊ दे, किती वेळ उभं राहायचं सर. बोर झालं तुला? एरवी फेवरेट रेस्टॉरंट मध्ये वेटिंग असतं तेव्हा थांबतेस ना क्यू मध्ये. मग चल आता, नथिंग डुईंग, ऑप्शन नाही आपल्याकडे. चल चल चल. द्या ना मला प्रसाद म्हणून प्लीज. हो ताई, हे मंदिर आहे, हॉटेल नाही. मंदिराचा प्रसाद असंच असतो. थँक्यू. वेडीस तू, पास्ता हवाय तुला? काय करत होते? हे बघ, पास्ता मिळणार नाहीये, हा शिरा आहे आणि ऑप्शन नाही आपल्याकडे दुसरा. हो यार. हे घ्या पैसे. मला पैसे का देतोयस? आई बोलते रस्त्यात कोण गरीब दिसलं की त्याची मदत करायची. ए, तुला कोणी सांगितलं मी गरीब आहे? तुम्ही आत्ताच म्हणाला पैसे नाही आहेत. आणि आई म्हणते गरिबांचे कपडे फाटलेले असतात. ते कोणी सांगितलं तुला? चल जा इथून. शी और एक मिनिट, राधिका आंटी नाही ना आल्यात? नाही ग, तो बघ ना, तो कोण तो? अगं तो रेड शर्ट वाला मुलगा. मग तो काय खाणार आहे का तुला? अगं तसं नाही, तुला आठवत नाही का, तो आपल्या त्या मंदिरात पण भेटला होता आणि आपल्याला पैसे दिले होते. मागतेस? हा, ऑल द बेस्ट. ए थांब, हे तुझ्याकडे ठेव. ऐक ना, पैसे दे ना. तुम्हीच ना त्या फाटके कपडेवाल्या? तू ओळखलंस मला? अरे यार हो, मीच आहे ती. बघ फाटके कपडे. प्लीज दे ना पैसे, प्लीज. मी नाही देणार. का? मला माहितीये तुम्ही भिकारी नाहीये, मी नाही देणार. अरे काय याला यार, इसी ब्रँडेड कपडे घालणं बंद केलं. शिरा आहे ना, पैसे नाही तर नाही तर मी आणला. तुला आवडलं नाही ना? मला दे. हे थांब गा. मला दे ना. कदम, नारकर, ए या लवकर. रघु, रश्मी ये जरा. येस सर. या लवकर, या पटपट. सर झाली मीटिंग? हो झाली मीटिंग. काय झालं सर? हा तेच सांगायला तुम्हाला बोलवलं. आलात सगळे? हो. ऑलराईट, नाव द थिंग इज, पब्लिसिटी कॅम्पेन साठी आता आपल्याला सोशल मीडियावर लाईक्स मिळवायचे, म्हणजे बेसिकली सोशल मीडियावर आपल्याला ओपिनियन घ्यायचंय. ओके. ज्याला लाईक्स जास्त त्याची आयडिया सिलेक्ट होणार. म्हणजे राधिका मसाले वर्सेस ALF कंपनीची कॉम्पिटिशन आहे. हो करेक्ट, सॉर्ट ऑफ तसंच काहीच आहे. पण आता आपल्याला आपलं कॅम्पेन मोठं करायचं एवढंच लक्षात ठेवा, ठीक आहे? तर आता तुम्ही सगळ्यांनी मिळून एक काम करा. तुमच्या मोबाईल फोन्सवर जेवढे कॉन्टॅक्ट्स आहेत, सोशल मीडियावर जेवढे कॉन्टॅक्ट्स आहेत, या सगळ्यांना लिंक्स पाठवा. त्यांच्याकडून जास्तीत जास्त लाईक्स येऊन आपलं कॅम्पेन मोठं होईल आणि निकाल आपल्याच बाजूने लागेल याची खात्री करा. ओके सर, कामाला का. ओके, ऑल द बेस्ट.
राधिका, तुझी आयडिया कशी अप्रूव्ह होते बघतोच मी. अरे काय झालं काय तुम्हाला? कशा आधाच्या सारखं खाताय? दुष्काळातून आलायत का? आम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये. वेळा खूप भूक लागली तर आपण बोलू नको बस. थँक्स. ते ठीक आहे ग, इट्स ओके. म्हणजे आज होते पैसे म्हणून खाऊ शकतोय आपण, पण असं नेहमीच राहिलं तर रोज रडे त्याला कोण मरे? कोण मरे त्याला रोज रोज मरे त्याला कोण रडे? मला काय पाहिजे गप्पा आहे. तुझं हे नेहमी असंच राहणार आहे आता. अरे असं का बोलतोस, असं का बोलतोस तू? मग नाही तर काय, तुझी त्या सौमित्र बरोबर केलंयस ना ती माती खाल्लीस यार तू. माती नाही. शनया, अगं त्यामुळेच गुरु रागवलाय की नाही आपल्यावर, हा? म्हणून तो असा वागतोय. तू ना मला विचारायला हवं होतंस तेव्हा. आता हे जे काही होऊन बसलंय ना, म्हणून भुके कंगाल झालोय आपण. हो यार, खरंच खूप जास्त वाईट वेळ आली आहे ना आपल्यावर. अरे आज सकाळी पण माहिती आहे, मी टेम्पल मध्ये गेलो होतो पण तिकडे पण गडबड झाली. मग गडबड म्हणजे काय? या बाईंना तिकडे पास्ता हवा होता प्रसादात. अगं टेम्पल मध्ये कोण पास्ता देणार आहे तुला? आणि तू टेम्पल मध्ये गेली कशाला ग? ही येऊन गेली. ऑप्शन होता का काही दुसरा? आणि आम्ही तिकडे गेलो, तिने गडबड केली ती वेगळीच. प्लस नंतर बाहेर जाऊन एका मुलाकडे पैसे मागितले, तो पळून गेला. शनया, कशाला? अरे कशाला काय, त्यांनी लास्ट टाइम मला दिले होते पैसे, तरी म्हणजे काय ट्राय करू. आणि केडा त्यासाठीच तुला बोलवलं. खूपच भूक लागली होती. थँक्यू. माझ्याकडे 500 रुपये होते म्हणून आपण खातोय. एरवी मी तुम्हाला वडापाव वगैरे देऊ शकतो, पण ऍक्च्युली नेहमी असंच असतं ना, एकादशीच्या घरी शिवरात्र. कोणत्या एका दिवशी? अरे यार, अगो बाई, अशी फ्रेज असते ग एक. बाय दॅट ही मीन्स की आपण सगळे एकत्र पुअर झालोय. हा मग असं नॉर्मल बोल ना यार तू. आणि केडा सुचव होता काहीतरी, काय करायचं पुढे? हे बघ, असं काहीतरी करायला हवं ना की ज्यामुळे गॅरीला असं वाटायला हवं की तू त्याला कमिटेड आहेस. बरोबर आहे? पण मी आहेच ना कमिटेड आहे. त्याला नाही वाटत मी कमिटेड आहे. अगं पण त्याला वाटायला हवं ना, म्हणजे त्याला असं आयडिया. तू त्याच्याशी एंगेजमेंट करून टाक. खेड्या नाही रे, एंगेजमेंट फायनल कमिटमेंट होते. नको नको, नाही. हा, आणि मुळात त्यांनी राधिका आंटींची अजून डिवोर्सच घेतला नाहीये, सो दुसरी एंगेजमेंट म्हणजे परफेक्ट. पण डिवोर्स आणि एंगेजमेंट दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत ना. म्हणजे आता बघा, लग्न केल्यावर आपल्याला मॅरेज सर्टिफिकेट मिळतं, पण एंगेजमेंट सर्टिफिकेट मिळालेलं कोणाला माहितीये का तुम्हाला? आहे ना, कारण मिळतच नाही ना. अगं एंगेजमेंट अशीच असते, ती ऑफिशियली नसते काही. एंगेजमेंट म्हणजे नुसती कमिटमेंट अशीच, असं त्याला वाटलं पाहिजे बस. कमाल. आणि प्लस काय होईल, त्याचे खूप फायदे आहेत छान. म्हणजे वन्स यू आर ऑफिशियली कमिटेड टू हिम, म्हणजे एंगेज टू हिम, यू कॅन रूल ओव्हर हिम. म्हणजे तू जे काही म्हणशील ते गॅरी अंकलना ऐकावं लागेल. करेक्ट आहे. म्हणजे बघ, तुझं हॉटेलिंगचं बिल, तुझं शॉपिंगचं बिल, तुझा पॉकेट मनी, आमचाही मनी. आणि हे बघ, मुळात आपण सगळे परत रिच हो. हा, आणि काही दिवसासाठी कर ना, नंतर वाटल्यास तोडून टाक. तुझीच एंगेजमेंट आहे काय? ठीक आहे, मी गॅरेजशी बोलते. आपण सोशल मीडियावरती पोस्ट करूया सगळ्यांनी, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण मेल करूया आपली लिंक. येस मॅम, यू राईट. आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात मॅम, आणि ई नेटवर्किंगचा जितका यूज करता येईल ना तितका करूयात. हो, आणि म्हणजे जास्त लाईक्स मिळवायचे असतील तर त्याच्यासाठी अजून एक मार्ग आहेच. कुठला मार्ग? नाही म्हणजे आपण पेपर ऍड्स किंवा बाकीच्या अशा मार्गांचा वापर करूच नाही शकणार. नाही समिधा, मी त्याबद्दल बोलत नाहीये. पण मग काय तू सजेस्ट करतोस? आम्हाला काही कळत नाही. श्रेयस, आपल्याला लोकांचं ओपिनियन घ्यायचं आहे आणि मार्केटमध्ये फिरून 1 to 1 आपण ओपिनियन घेऊ शकत नाही.
नाही 1 to 1 वगैरे शक्यच नाही. आणि जरी आपण ते घेतलं तर ते इथे आपल्याला काही कामाला येणार नाहीये, कारण सोशल मीडियावरच त्यांनी आपल्याला सांगितलं की जास्तीत जास्त लाईक्स मिळवा. सर मी वोट मॅनेज करण्याबद्दल बोलतोय. म्हणजे वहिनी, म्हणजे ह्यावरच ठरणार आहे ना की कोणाला किती जास्त लाईक्स मिळतात, त्यावर कोणाची आयडिया किती इनोव्हेटिव्ह आहे ते. मग आपण एखादं फेक प्रोफाईल क्रिएट करू शकतो, एखादं फेक पेज क्रिएट करू शकतो आणि त्यावर जास्तीत जास्त लाईक्स मिळवू शकतो. आणि असे असंख्य पेजेस क्रिएट करता येतात. नाही, नको, त्याची काही गरज नाही. नाही छे, अरे असलं काही करून उगाच आपल्याला कशामध्ये अडकायचं. सर अहो हल्ली मार्केटमध्ये हे सर्रास चालतं. नाही श्रेयस, आणि हे खूप रिस्की पण आहे. या शी इज राईट. म्हणजे उद्या जर क्रॉस चेकिंग झालं तर आपली इमेज खराब होऊ शकते ना त्यामुळे. एक्झॅक्टली. हा नाही, बरोबर आहे या सगळ्यांचं. आपण हा सगळा रडीचा डाव कशासाठी खेळायचा? आपल्याला लोकांचं खरं मत हवं. नाही, हे असं करून आपल्याला यश मिळेल, पण ते अगदीच क्षणिक असेल. तुमचं मला पटतंय वहिनी. आणि श्रेयस, ही काही रेस नाहीये रे की काही करून आपण ती जिंकलीच पाहिजे, नाही का? नाही, आणि या निमित्ताने आपल्यालाही कळेल ना की समाजाचं मत काय आहे, समाज स्त्रियांकडे कशा पद्धतीने बघतो ते. उद्यापर्यंत आपल्याला हे सगळं कळेलच, तेव्हा आपण वाट पाहूया. गॅरी ऐक ना, बोलणारच नाहीस का माझ्याशी? सर मला आत्ता बोलायचं नाहीये. मग उद्या सकाळी तरी बोलशील का? तुला कळत नाही का? आत्ता म्हणजे कधीच नाही. मी पुण्याला चालले. मी घरी जाते माझ्या. प्लीज जायच्या आधी तरी एकदा बोल ना माझ्याशी. नंतर हवं तर मी एकही फोन नाही करणार, काही मेसेज नाही करणार, काहीच नाही बोलणार खरंच. तू काहीच बोलणार नाहीयेस का? मी उद्या सकाळी निघते, मला शेवटचं भेटायचं असेल तर भेट. हा कदम बोला. सर काय कमाल आयडिया होती तुमची. खूप लाईक्स येतात आपल्याला. बघा मी म्हंटल होतं ना, व्हेरी गुड. ते चाललंय ते चालू द्या. हो सर. सुपर. हा ठीक आहे, मी करतो परत तुम्हाला फोन. ओके. नाही खरंच चालली काय? आई मला प्लीज थोडे पैसे पाठव ना. थोडे म्हणजे 5K वगैरे. आई मला सिरियसली खूप गरज आहे यार पैशांची. नाही मला बिल्स भरायचे तिथले, आणि प्लस मला बाहेरचं खाऊन खूप कंटाळा आलाय. मला खूप सामान आणायचंय घरात. अरे प्लीज नाही, मी सिरियसली म्हणते, मला अर्जंटली पैसे लागतायत. बर ओके ओके ओके. मग 5K नाही तर थोडे कमी, म्हणजे ऍटलीस्ट एक 3K वगैरे तरी. बर मी तुला करते नंतर फोन. हा ओके. ना तुझं काय चाललंय? एक मिनिट, काय चाललंय? काही नाही, मला कंटाळा आलाय, मी चालले पुण्याला परत. हे बघ प्लीज असा तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस. विसर्जन झालाय यार ऋषी माझा. आत्ता खाली सांगितलं गॅरीला की मी चालले पुण्याला कायमची, त्याला काही पडलेली नाहीये कशाची. माझ्याकडे पैसे पण नाहीये, काय करू थांबून? हा मी त्यासाठीच माझ्या मम्माशी बोलली आणि ती पैसे पाठवते आपल्यासाठी. हो का? मला थोडे पैसे देतेस का? माझ्याकडे तिकिटाचे पण पैसे नाहीयेत. अच्छा, म्हणजे काहीही झालं तरी तू जाणार आहेस? हो जाणार आहेच मी ऑब्व्हियसली. त्यांनी काय प्रॉब्लेम सॉर्ट होणार आहेत का? हो, मी गेल्यावर गॅरीला ऍटलीस्ट इम्पॉर्टन्स कळेल ना माझा. एक्झॅक्टली, इथेच चुकतेस तू. हे बघ, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स शुड बी हँडल्ड विथ केअर. यू कॅनॉट जस्ट लिव्ह अँड गो. म्हणजे आता हा खूप क्रुशियल टाइम चालू आहे ना तुमचा, आणि त्यात तू जर निघून गेलीस तर तुझं काय ऑब्लिगेशनच राहणार नाही त्यांना. आणि मग ते जर राधिका आंटीकडे गेले तर काय करशील? हे बघ, थिंक अबाउट इट.
आला का गुरु? बस 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 पाणी देते हो. दमला असशील ना. घे घे. थँक्यू. काहून बरं थँक्यू बोलते? किती वेळा सांगितलं असं नाही बोलायचं म्हणून? चहा घेते का? नाही नाही चहा नको. मग जेवते का? जेवण तयार आहे. हा. कपडे बदलून घे बरं, जेवण वाढते. किती लाईक्स आले? 1200. वा. अरे वा गुरुनाथ सुभेदार, कौतुकच केलं पाहिजे तुमचं. किती 1200 लाईक्स. आणि या दुसऱ्या फडतूस कुठली राधिका मसाले या कंपनीला किती 800 लाईक्स. बरं आहे, त्यांच्या मनानं बरेच आहेत म्हणा, पण मला कळत नाही या कंपन्यांना अंदाजच नसतो का? आपली लायकी काय, दुसऱ्या कंपनीची लायकी काय, आपला आवाका केवढा, त्यांचा केवढा. जाऊ दे. तुम्हाला ससा आणि कासवाची गोष्ट माहितीये का? मला काही म्हणालीस? हो, तुमच्याशी बोलते. लहानपणी ऐकली असेल ना गोष्ट. सशाला घमेंड असते, त्याला असं वाटत असतं की तोच जिंकणार, पण जिंकतं मात्र कासव. कारण ते आपल्या परीनं काम करत राहत. म्हणजे तुला काय म्हणायचं? मी ससा आणि तू कास असं? नाही नाही, लगेच असं काही म्हणायचं नाहीये मला. मला इतकंच म्हणायचंय की बाजी कधीही पलटू शकते. आणि लाईक्स मिळवणं आणि गोष्टी मॅनेज करणं यातही फरक आहे. नाही ते तू नको शिकूस मला. एव्हरीथिंग इज फेअर इन बिझनेस हे नीट माहितीये मला. तुझ्यासारखा असा सेंटिमेंटल होऊन बिझनेस करायला लागलो ना तर मी गुरुनाथ सुभेदार नाही राहणार. मी बघेन माझं काय ते कळेलच तुम्हाला. जस्ट वेट अँड वॉच. हा. हॅलो. हॅलो गॅरी अंकल. अंकल कशाला फोन केलास? हो चिडताय कशाला? मी तुम्हाला फक्त सांगायला फोन केलाय की शनाया. तिचं मला काही सांगायचं नाही, सांगून ठेवतोय तुला. हो पण ती पुण्याला जाणार आहे. हो मग मी काय करू? हा काय ढोल तसे वाजू? नाही म्हणजे मी फक्त सांगायचं काम केलं. म्हणजे प्लीज माफ करा ना तिला. मी बघेन काय करायचं ते, तू नको सांगूस मला, कळलं? ए जाऊ दे. युजलेस. सगळेच मला शिकवतात काय करायचं. ईशाने फोन केला म्हणजे शनाया खरंच चालली असेल का पुण्याला? पण ती गेली तर कसं होईल? नाही नाही, मला शनाया हवी आहे. तिच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे. सगळ्या जगाशी वाईटपणा घेतलाय तिच्यासाठी आणि ती असं काय मूर्खासारखं. शनाया माझ्या आयुष्यात येण्याच्या आधी होतोच ना सुखी मी, पण आता ती इतकी का हवीशी वाटते मला कळत नाहीये. जाऊ दे, एकदा बोलू का तिच्याशी? काय सांगायचं असेल तिला मला? बोलतोच. थांबा. काय झालं? लाईक्स बघितलेत का? कशाला बघायचं? सकाळी पाहिले तेव्हा 112 लाईक्सने मागे होता मॅडम आपण. असं 2 तासात काय चित्र बदलणार आहे? क्षणात जग बदलतं बघा. 423 लाईक्सनी पुढे होता मी आणि 9 वाजून गेले. सो डेडलाईन संपली. यू हॅव लॉस्ट द गेम.